नसरापुरामधील ती हृदयद्रावक घटना आणि त्यानंतर उफाळून आलेला जनक्षोभ. आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा वेध घेणार आहोत. पुण्याच्या भोर तालुक्यात एका भयंकर गुन्ह्यामुळे संतापाची लाट उसळली. लोकांनी थेट महामार्गच रोखून धरला. नसरापूरची ती धक्कादायक घटना. पण इतका तीव्र संताप नक्की कशामुळे उफाळून आला, चला जाणून घेऊया. शुक्रवारी एका 4 वर्षांच्या चिमुकलीला गाईचं वासरू दाखवण्याच्या बहाण्याने फूस लावून नेलं गेलं. दुपारी 2:15च्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 65 वर्षांचा भीमराव कांबळे त्या निष्पाप मुलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसला. संतप्त गावकऱ्यांनी त्याला बनेश्वर फाट्यावर पकडलं. तिथेच त्याने या अमानुष हत्येची धक्कादायक कबुली दिली. इथं सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या आरोपीचा जुना गुन्हेगारी इतिहास. हे थेट न्याय यंत्रणेचंच अपयश आहे. त्याच्या या काळ्या इतिहासात स्वतःच्या सख्ख्या पुतणीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोगलेल्या 4 वर्षांच्या तुरुंगवासाचाही समावेश आहे. विचार करा, 1998 आणि 2015मध्ये पॉक्सोसारखे गंभीर गुन्हे दाखल असूनही तो सही सलामत सुटला होता. तो वारंवार असा शिक्षेतून सुटत होता, म्हणूनच गावकऱ्यांचा बांध फुटला आणि ह्या प्रचंड संतापाचा स्फोट झाला. लोकांनी चीड येऊन पुणे-सातारा महामार्ग रोखला आणि थेट पोलीस स्टेशन बाहेरच मृतदेहासह ठिय्या दिला. त्यांची मागणी एकदम स्पष्ट होती. आरोपीला तत्काळ फाशी द्या आणि थेट गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. आता बघूया पोलीस आणि सरकारची कारवाई. या गंभीर परिस्थितीवर प्रशासन नक्की काय पावलं उचलतंय. पोलिसांनी खून आणि पॉक्सोचे गुन्हे दाखल केलेत आणि तपासासाठी 7 मेपर्यंत त्याची कडक कोठडीही मिळवलीय. स्थानिक नेते आणि मंत्र्यांनी लगेच यात लक्ष घातलं आणि 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं आश्वासन दिलं. सुनेत्रा पवार यांनी त्या दुःखी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. शिवाय त्यांची थेट मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चाही घडवून आणली. देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीचीच मागणी करणार असल्याचं अत्यंत स्पष्ट आश्वासन दिलं. त्यांनी कायदेशीर कारवाईच्या 100% पाठपुराव्याची हमी दिली आहे आणि सोबतच गावकऱ्यांना शांतता राखण्याचं कळकळीचं आवाहनही केलंय. पण शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो. हे फास्ट ट्रॅक कोर्ट खरोखर न्याय देईल का? आणि अशी पुनरावृत्ती कशी थांबणार?